घाबरणारे पोलीस आहेत का काय ही शंका यावी, एवढी वाईट परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेची आता राहिलेली आहे. नक्कीच सर, तुम्ही नैतिकता हा शब्द वापरला म्हणून एक प्रश्न विचारते. एवढे दिवस विरोधकांची मागणी होती माफी मागा माफी मागा. आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, दोन्ही उपमुख्यमंत्री, पंतप्रधानांनी देखील माफी मागितली. मात्र या मधून सुद्धा आता ब्लेम गेम आणि अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले. असं का? नाही, आमची माफी मागा मागणी नव्हती. आमची मागणी अशी होती की हा भ्रष्टाचार झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि याचं प्रायश्चित्त या सरकारला होणार, ही आमची भूमिका आहे. माफी वगैरे आता हे मागच फिरायला लागलेले आहेत, पण महाराष्ट्र त्यांना माफी करणार नाही. पण माफी देण्याचा हा विषयच नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातली मराठी जनता मान्य करेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत माफी कोसळल्यामुळं त्यात केलेल्या भ्रष्टाचारासाठी ही महाराष्ट्रातली जनता कधीही मान्य करणार नाही. आमची माफी मागाई मागणीच नव्हती, आमची मागणीच नव्हती. तरी देखील हे माफी मागतायत, कारण महाराष्ट्र आता यांना ऐकणार नाही हे आता त्यांना कळायला लागलेलं आहे. म्हणून ते आता सगळीकडे फिरतायत, माफी द्या माफी द्या माफी द्या, पण महाराष्ट्र माफ करणार नाही. नक्कीच साहेब, आणखी